रामकृष्ण हरी सज्जन हो, आज आपणाला प्रेरणादायक आणि आमच्यासाठी आनंददायक असणारी बातमी आहे। माझा मुलगा ज्ञानेश्वर जाधव आज डॉक्टरेट मिळविल्यानिमित्ताने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ करत आहे। इतरही पालक प्रेरणा घेतील आणि म्हणून त्याचं प्रयोजन हे आहे। ज्ञानाचे अत्युच्च शिखर म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, म्हणजे त्याला विद्या वाचस्पती असं म्हणतात। ज्ञानेश्वर जाधव याने ती पदवी प्राप्त केली आणि त्याचा सकाळी व्हिडिओ मी पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू आले। आईवडिलांच्या प्रत्येकांच्या आनंद अश्रू नेत्रातून यावं असं जर मुलांनी आणि मुलींनी केलं तर खरोखर ते कुळ धन्य आहे आणि ते कुटुंबही धन्य आहे। तेव्हा त्याची मोठी कथा आहे। अगदी लहान 9व्या वर्षापासून तो कीर्तन करत होता आणि 1986ला काँग्रेस भवन येथील कीर्तन ऐकल्यावर केंद्रीय मंत्री की जे आता नुकतंच ज्यांचं निधन झालं शिवराज पाटील यांनी गौरवपत्र देऊन त्याचा सन्मान केला। या निमित्ताने शिवराज पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहतो। तेव्हा असे उच्च लोक बाळासाहेब भारदे असतील, पोपटलाल शाह असतील, माधवराव मेमाणे असतील, अनेक महापौर असतील, या सगळ्या गोष्टींनी त्या मुलाचा सत्कार लहानपणीपासूनच ते कीर्तन करायचा। 1987ला सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र भारत सरकार त्या ज्ञानेश्वरची निवड झाली। कारण बबनराव नावडीकर प्रसिद्ध गायक यांनी आपल्या नातवाला तबला वादन याविषयी ही शिष्यवृत्ती मिळवली होती आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तुमचा मुलगा खूप छान कीर्तन करतो आणि भारतामध्ये ज्या 17 पारंपरिक कला आहेत त्याच्यामध्ये कीर्तन हाही एक कलेचा भाग आहे। तेव्हा कीर्तनाला तुम्ही जर ते अर्ज केला तर मग तो मी अर्ज पुण्यातून मिळवला प्रौढ शिक्षण केंद्रातून आणि तो अर्ज भरला। सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र भारत सरकार त्यांच्याकडे तो अर्ज गेला आणि काही दिवसाने मुंबईला ती परीक्षा झाली आणि सगळे भारतातील ते एकत्र करून आणि कीर्तनामध्ये भारत सरकारच्या वतीने पहिली निवड झाली ती ज्ञानेश्वर जाधव याची झाली आणि वयाच्या 22व्या वर्षापर्यंत किंवा पहिली डिग्री मिळेपर्यंत ती शिष्यवृत्ती मिळत होती आणि त्या दरम्यान भारतामध्ये दिल्लीला 3 कीर्तनं झाले, इकडे पटण्याला झाले, सगळ्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी कीर्तनं ते आयोजित करायचे, सेमिनार आयोजित करायचे आणि त्याच्यामध्ये अनेक कीर्तनं त्या मुलाची झाली। 1987ला हा भारत सरकारचा त्याला पुरस्कार पण मिळाला। प्रसिद्ध गायक बबनराव नावडीकरांचं त्यामुळे मी आभार मानतो, पण ते आत्ता नाही आहेत, वैकुंठवासी झाले, पण त्यांनी हे मला मार्गदर्शन केल्यानंतर मी तो प्रकार केला। नारदीय कीर्तन 4 वर्ष ज्ञानेश्वर जाधवने तो संपूर्ण कोर्स पूर्ण केला आणि त्या संपूर्ण कलेचं आत्मसात केलं। पुणे आकाशवाणीवर बालचित्रवाणीवर त्याचे अनेक कार्यक्रम झाले आणि बालचित्रवाणी त्याच्यावरही 4 कार्यक्रम झाले। डॉक्टर कशाळकर तेव्हा संचालक होते, त्यावेळी 6-7 म्हणजे टिळकावर, स्वामी विवेकानंदावर असे चरित्रावर त्याचे महत्त्वाचे कीर्तनं बालचित्रवाणीवर झाले, म्हणजे दूरदर्शनवर झाली। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा परामर्श यासाठी मी सांगतो आहे, आधी केले मग सांगितले, हे बढाई म्हणून नव्हे तर आपणही प्रेरणा घ्या। आम्ही झोपडपट्टीत राहून अशा प्रकारचं उत्तुंग शिखराला मुलं नेऊ शकतो आणि तो आज ग्रंथालयशास्त्रातली अत्युच्च पदवी इथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी लवळे इथे डिपार्टमेंट प्रमुख आहे, ग्रंथपाल म्हणून तो प्रमुख विभागात काम करतो आहे आणि त्यांच्यामार्फत परदेशामध्ये महिन्याला जातो। चीनला मागच्या महिन्यामध्ये तो प्रबंध सादर करण्यासाठी गेला होता आणि काल परवा त्याला डिग्रीही मिळाल्यानंतर आज त्याने व्हिडिओ टाकला आणि लगेच तो व्हिएतनामला आज गेलेला आहे। सांगायचं असं की ग्रंथपाल म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे। ग्रंथालयाच्याबद्दल खूप व्हिडिओ मी केलेले आहेत, जरूर चॅनल तुम्ही ऐकत चला।
असा हा मुलगा, तर त्याविषयी संत काय म्हणतात, असे कन्यापुत्र जर कोणा जन्माला आले तर पित्यांना काय होतं. तुकाराम महाराज म्हणतात, कोळे कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तर हे सात्विक असे जन्माला आले पाहिजे. म्हणजे कथा कीर्तन तर ते लहान 9व्या वर्षापासून तो मुलगा करत होता आणि वयाच्या 22व्या वर्षापर्यंत पहिली डिग्री घेईपर्यंत सगळ्या भारतभर त्यांनी कीर्तनं केली. आणि तात्विक असं म्हटलं आहे. कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक असं म्हटलं आहे. सात्विक म्हणजे सत्वगुण प्रधान मुलं जन्माला आली पाहिजे, मुली जन्माला आल्या पाहिजे. कोळे कन्यापुत्र होती जे सात्विक, आणि त्याच्या पुढे तात्विक. तर तत्त्वज्ञानातले अत्युच्च शिखर गाठण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना तसं सहकार्य करावं. आणि आम्हाला म्हणजे मला, मुलांना, आमच्या कुटुंबाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं आणि माझ्या वाटचालीला, परमार्थाच्या वाटचालीला 80 पुस्तकं लिहिणं, मुलं घडवणं, झोपडपट्टीत राहणं, कुठे बिदागिनं मागणं, या सगळ्या गोष्टी आता पुढच्या 1 तारखेला 82 वर्षामध्ये आपलं प्रत्यार्पण होत आहे. तर अशा प्रकारचं सर्वांनी व्हावं, आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्याला मुद्दाम ऐकवित आहे. तर सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन आपल्या पाल्यांना ज्ञानाच्या उच्च शिखरापर्यंत शिकवा, आणि तुम्हालाही आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.